प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन फेब्रुवारी 1, 2026 रविवार। वैदिक प्रार्थना। पहाटे बार लवकर अजून अंधार असतानाच प्रभू येशू उठले, ते बागेत पडले आणि एकांत स्थळी गेले. तिथे त्यांनी प्रार्थना केली. मार्क 1 अध्याय 35 वचन. तुम्हाला वैयक्तिक प्रार्थनेची गरज आहे. देवासोबत खोल वैयक्तिक नाते असणे आवश्यक आहे. ख्रिस्ताबरोबर समुद्र व घनिष्ठ संगती हवी आहे. म्हणूनच या महिन्याची सुरुवातीलाच तुमच्या वैयक्तिक प्रार्थनाचा वेळ वाढवण्याची ठाम निर्णय या. येशू ख्रिस्तांनाही वैयक्तिक प्रार्थनेची गरज होती. पित्याशी एकतात संगती साधण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी गर्दीपासून दूर जाणे पसंत केले, समाजापासून अलिप्त झाले आणि आपल्या प्रिय शिष्यांनाही मागे सोडले. ते एकांतस्थळी गेले आणि पहाटे प्रार्थना केली. बायबल म्हणते, तथापि त्यांची कीर्ती अधिक पसरत गेली आणि मोठमोठे लोकसमूह त्यांच्याकडे ऐकण्यासाठी व आपल्या आजारापासून बरे होण्यासाठी जमू लागले. पण तो स्वतः वारावर अरण्यात जाऊन प्रार्थना करीत असे. लूक 5 अध्याय 15 आणि 16 वचन. या दिवसात तो प्रार्थनेसाठी डोंगरावर गेला आणि देवासमोर रात्रभर प्रार्थना करीत राहिला. मार्क 6 अध्याय 46 वचन. पुन्हा आपण वाचतो, त्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना होडीत बसून दुसऱ्या काठावर आधी जाण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने लोकसमूहाने निरोप दिल्यानंतर तो एकटाच डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तो तिथे एकटाच होता. मॅथ्यू 14 अध्याय 22 आणि 23 वचन. शास्त्रमते अशा अनेक घटना नोंदल्या आहेत ज्या येशू ख्रिस्ताच्या वैयक्तिक प्रार्थना जीवनावर प्रकाश टाकतात. वैयक्तिक प्रार्थना आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ती अंतर्मनात सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी अत्यावश्यक आहे. जे लोक दिवसांची सुरुवात देवासोबत वैयक्तिक सांगीतने करतात त्यांना केवळ दैवी मार्गदर्शनच मिळत नाही, तर दिवसाला सामोरे जाण्यास आणि तो विजयाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य व कृपा देखील मिळते. आज अनेक लोक सार्वजनिक सभा, चर्च सेवा व गट प्रार्थनामध्ये प्रार्थना करतात, तरीही देवासोबत वैयक्तिक संगतीत आनंदाने व गोलवर प्रार्थना करण्यात ते अडकल्यात. दिवस जात असताना खाजगी प्रार्थनेची अभावामुळे त्यांचे जीवनात धक्का, अस्थिरता आणि शेवटी पराभव येतो. दानिएल, जरी तो अनेकदा आपल्या मित्रासोबत प्रार्थना करत असे तरी त्याने वैयक्तिक प्रार्थनेला मोठे महत्त्व दिले. बायबल म्हणते, दस्तऐवजावर सही झाली आहे हे दानिएल समजताच तो आपल्या घरी गेला. त्यांचे वरच्या मजल्यावरील खोलीत यरूशलेमकडे उघड्या खिडक्या होत्या. तो दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवापुढे प्रार्थना व उपकार मानत असे. तो पूर्वीपासून तसेच करीत असे. दानिएल 6 अध्याय 10 वचन. देवाचे लेकरांनो, दररोज सकाळी एकांतात रात्री राजाला भेटण्याची ठाम निर्णय द्या. अधिक चिंतनासाठी वचन. म्हणून सकाळी सज्ज हो, सकाळी सिनाई पर्वतावर चढ, पर्वताचे शिखरावर माझ्यासमोर हजर हो. निर्गम 34 अध्याय 2 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ निर्गम 27 अध्याय 28 अध्याय. संध्याकाळ मॅथ्यू 21 अध्याय 1 ते 22 वचन. धन्यवाद. वचन.